शिर्डी शहरात दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निषेध ग्रामसभेला 24 तास पूर्ण होत नाहीत तोच ग्रामस्थांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा एकदा 32 वर्षीय प्राध्यापकावर 5 ते 6 गुंडांनी धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना शिर्डी शहरात घडली असून शहरात खळबळ उडाली आहे। दरम्यान याबाबत माहिती अशी की शिर्डी शहरातील कणकुडी रोड लगत असलेल्या श्रीराम नगर भागातील रहिवासी असलेले सादिक शौकत शेख वय वर्ष 32 हे नेहमीप्रमाणे ड्युटी करून सायंकाळी आपल्या आईला मशिदी शेजारी भाजीपाला आणि किराणा दुकानामध्ये मदत करत असतानाच अचानक 5 ते 6 गुंडांच्या टोळीने सादिक यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून आरोपी पसार झाले आहेत। यामध्ये त्यांच्या पोटावर 2 तर डोक्यात 1 असे एकूण 3 वार करण्यात आले आहेत। घटनेनंतर त्यांना उपचारासाठी श्री साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। घटनेची माहिती समजताच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शिर्डी शहरात 8 दिवसापूर्वी दोघा आरोपींनी साई संस्थानाच्या 2 कर्मचारी यांची निर्गुण हत्या केली होती, तर एक जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता। या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शिर्डी ग्रामस्थांनी निषेध ग्रामसभा घेऊन शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन झाले नाही तर पोलीस ठाण्याला टाळी ठोकू असा इशारा देण्यात आला होता। ग्रामसभेला 24 तास उलटले नाही तोच पुन्हा एकदा 5 ते 6 गुंडांनी मिळून त्यांच्या दुकानावर धुमाकूळ घालत एकावर चाकूने हल्ला केला। यातले कारण मात्र समजू शकले नाही। शिर्डीत सातत्याने वाढत चाललेली गुन्हेगारी शिर्डी शहरातील ग्रामस्थ तसेच भाविकांच्या दृष्टीने चिंताजनक बाब होत चालली असून पोलिसांना देखील शिर्डीत वाढत चाललेली गुन्हेगारी डोकेदुखी ठरली आहे। विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, शिर्डी।